श्री सद्गुरुवे रामचंद्राय नमः। श्री एकनाथ महाराज कृत श्री भावार्थ रामायण अयोध्याकांड। चरितं रघुनाथस्य शतकोटि प्रविस्तरम् एकैकमक्षरं पुंसा महापातक नाशनम्। राजा दशरथाने मिथिलेहून श्रीरामादी चारही भावंडे व चारही सुनांना अयोध्येत आणल्यानंतर श्रीराम आपल्या बंधू सहवर्तमान दशरथाची सेवा करीत सर्वांना संतोषवीत गुण्या गोविंदाने अयोध्येत राहत होते। भरताचा मामा युधाजित याच्या मनातून भरताला आपल्या गृही न्यावयाचे होते। भरताच्याही मनातून आपल्या मामाच्या घरी राहावयाचे होते। त्यामुळे दशरथाने भरत शत्रुघ्न यांना चतुरंग सेना व ऐश्वर्य देऊन युधाजिताबरोबर मातुल गृही पाठविले। ते दोघेही तेथे अत्यंत सुखात राहू लागले। इकडे अयोध्येत वसिष्ठांनी दशरथाच्या विनंतीवरून श्रीराम व लक्ष्मण यांच्या शस्त्रास्त्र विद्या, मल्लविद्या, अश्वारोहण इत्यादी सर्व प्रकारच्या प्रावीण्याचे प्रदर्शन घडवून आणले। श्रीराम व लक्ष्मणांची धनुर्विद्या व इतरही युद्धात आवश्यक असणाऱ्या अस्त्रविद्येतील नेत्रदीपक प्रगती पाहून कुलगुरू वसिष्ठ संतुष्ट झाले व त्यांनी त्या दोघांना युद्धात निकराच्या प्रसंगी निर्वाण समयी उपयोगी पडतील असे वरदायक 10 बाण दिले। श्रीरामांची अस्त्रविद्येतील चतुरस्त्र प्रगती पाहून दशरथ राजाही मनातून अत्यंत संतुष्ट झाला व त्याने श्रीरामांना राज्याभिषेक करण्याचा मनोरथ निश्चित केला। श्रीरामांना राज्याभिषेक करण्याचा मनातील संकल्प जाहीररीतीने सर्व ज्येष्ठ श्रेष्ठ प्रजाजनांना सांगण्यासाठी दशरथाने सभा बोलविली। कुलगुरू वसिष्ठादी सर्व ऋषीश्रेष्ठ प्रमुख प्रधान सेनापती देशोदेशाचे राजे व सर्व प्रजाजन सभेस उपस्थित झाले। त्यावेळी मी आता वृद्ध झालो असून यापुढे मला राज्यभार चालविणे कठीण आहे, म्हणून मी माझा ज्येष्ठ मुलास श्रीरामास राज्याभिषेक करण्याचे ठरविले आहे। तरी आपला सर्वांचा विचार आपण सांगावा, त्याप्रमाणे मी करीन। याप्रमाणे दशरथाने सभेपुढे निवेदन केले। ते ऐकताच सर्व उपस्थित ऋषीमुनींना व प्रजाजनांना परमानंद झाला आणि त्यांनी श्रीरामांना राज्याभिषेक करण्यासाठी एकमताने संमती दिली। प्रजेने श्रीरामाचे गुण संकीर्तन करून सांगितले की श्रीरामांना आम्ही आमच्या हृदय सिंहासनावर यापूर्वीच मनाने अभिषेक केलेला आहे। अशा तऱ्हेने श्रीरामांच्या अभिषेकास सर्व सभेची मनापासून संमती मिळताच दशरथाला अपार आनंद झाला आणि त्याने चैत्रमासी गुरुपुष्याच्या शुभ मुहूर्तावर श्रीरामांना राज्याभिषेक करण्यास वसिष्ठादी सर्व ऋषींना सांगितले। राज्याभिषेकाची सर्व सूत्रे कुलगुरू वसिष्ठांकडे सोपविली। चारही दिशांचे थोर थोर नृपती श्रीरामांच्या अभिषेकासाठी मुद्दाम आले। या समारंभात वसिष्ठांची आज्ञा शिरोधैर्य मानून सर्वजण त्यांचे आज्ञांकित होऊन राहिले। राज्याभिषेकासाठी लागणाऱ्या सर्व साहित्य सभारांची पूर्व तयारी वसिष्ठांच्या आज्ञेप्रमाणे करण्यात आली। अयोध्येत सर्व राजप्रसादात गुढ्या तोरणे उभारून महोत्सव सुरू झाला। घरोघरी दीप उजळले, कुंकुम चंदनाचे सडे शिंपडून सर्व वातावरण सुगंधित केले। बाजार भागात नाना तऱ्हेची मखरे शृंगारून आम्रपल्लवांनी ती सुशोभित केली गेली। अशा तऱ्हेने सर्व प्रजेने श्रीरामांना राज्याभिषेक होणार म्हणून अयोध्या म्हणजे जणू काय प्रत्यक्ष भूवैकुंठच अशी शृंगारून आपला आनंद व्यक्त केला। अशा तऱ्हेने सर्व प्रजेने राज्याभिषेकाचा आनंद व्यक्त करून श्रीरामांवरचे आपले प्रेम व्यक्त केले।
तरी ते पाहून दशरथ मात्र सर्व प्रजाजन जरी उत्साहाने श्रीरामांचा राज्याभिषेक सोहळा करणार असेल तरी माझ्या नशिबी तो सुख सोहळा पाहण्याचा योग आहे की नाही अशा शंकेने मनात व्यथित झाला. राजाने श्रीरामांना उद्या गुरुपुष्य योगावर तू यौव राज्यपदाचा अंगीकार कर असे सांगितले व तुला व मला जन्म नक्षत्री ग्रह वक्री असून शनी मंगळाचा त्रास होणार असे सांगून आणि स्वप्नेही वाईट पडत असून त्यांचा परिणाम राज्यभ्रष्ट होणे किंवा वनवास भोगणे हा आहे असेही राजाने श्रीरामांना सूचित केले. नंतर राजाला वंदन करून श्रीराम कौसल्याच्या मंदिरात येऊन त्याने कौसल्या व सुमित्रा या दोघींना उद्या सकाळी आपणास राज्याभिषेक होणार असल्याचे व्रत निवेदन करताच त्या दोघी मातांना परमानंद झाला. त्यानंतर राज्याभिषेकापूर्वी उपोषण, दर्भासनावर निद्रा करणे इत्यादी व्रतांचे परिपालन वसिष्ठ ऋषी श्रीराम व सीतेकडून करून घेतात. अयोध्येत चाललेली श्रीरामांच्या राज्याभिषेकाची ही सर्व तयारी पाहून स्वर्गातील इंद्रादी देव मात्र चिंतातुर होऊन गेले. सर्व देवांनी श्रीरामांच्या राज्याभिषेकाला विघ्न करण्याविषयी ब्रह्मदेवाची प्रार्थना केली. आम्ही रावणाच्या बंदिवासात असून श्रीराम सूर्यवंशात अवतार घेऊन रावणाचा वध करून आमची सुटका करतील असे आश्वासन दिल्याचे स्मरण सर्व देवांनी ब्रह्मदेवाला दिले. जर श्रीरामांना अयोध्येत राज्याभिषेक झाला तर त्यांचे लंकेत जाणे होणार नाही व त्यांच्याकडून रावणाचा वधही होणार नाही व रावणाच्या तावडीतून आमची सुटकाही होणार नाही अशी शंका प्रदर्शित करून दिनवाणीने ब्रह्मदेवाची सर्व देव प्रार्थना करतात. देवांची ही दिनवाणीने केलेली प्रार्थना ऐकून ब्रह्मदेव राम राज्याभिषेकात विघ्न उत्पन्न करण्यासाठी विकल्पाला धाडतो. रामासमोर आपला प्रभाव पडणार नाही अशा भीती विकल्प व्यक्त करतो. त्यावेळी कैकेयीची पट्टदासी मंथरा हिच्या शरीरात कलिंगड फळातून प्रवेश करावा व तिच्याद्वारे कैकेयीची बुद्धी भ्रष्ट करून शुक्राचार्याच्या युद्धात मिळालेले 2 वर दशरथाकडून यावेळी मागून घ्यावे व एका वराने भरताला राज्यप्राप्ती व दुसऱ्या वराने रामांना 14 वर्ष वनवास घडावे असे ब्रह्मदेव विकल्पाला समजावून सांगतो. त्याप्रमाणे एक दिवस मंथरा बागेत आली असता कलिंगड फळ पाहून ती मोहित होते व ही संधी साधून विकल्प त्या फळातून तिच्या शरीरात प्रवेश करतो. आधीच मंत्रेला रामाबद्दल मनातून अतिशय द्वेष असतो. विकल्पाचा मंथरेच्या शरीरात प्रवेश होताच ती क्षणात राज्याभिषेकाबद्दल द्वेषाने वेडी होऊन जाते. आपल्या कैकेयीच्या भरताला त्याच्या मामाच्या घरी दशरथाने पाठवून इकडे अयोध्येत भरताच्या अनुपस्थितीत रामाला राज्याभिषेक घडवून आणण्याचे राजाचे दुष्ट कारस्थान चालू आहे असे तिच्या मनाने घेतले. जर रामाला राज्यावर बसविले तर भरत हा राज्यहीन होऊन कैकेयी ही कौशल्याची दासी होईल व मग आम्हाला सुख कसे लाभणार या विचाराने ती मंथरा बेचैन होते. मंथरा ही प्रथम पासूनच रामांचा द्वेष करीत असे. एकदा अंगण झाडताना रामांच्या जवळ तिने मुद्दाम केर टाकला. त्यामुळे संतापाने तिची दुष्ट बुद्धी पाहून रामांनी तिला तू कुब्जा होशील असा शाप दिला होता. अशी ही कुब्जा राज्याभिषेकाची तयारी पाहून मनात जळफळतच कैकेयीच्या भवनात आली. क्रोधाने फणफणतच आलेल्या मंथरेला पाहून कैकेयी आश्चर्यचकितच झाली. कारण अयोध्येत राज्याभिषेकासाठी सर्वत्र आनंद व्यक्त होत होता आणि असे असताना हीच फक्त संतापलेली का याचे कोडे कैकेयीला उलगडेना.
मंथरेने द्वेष बुद्धीने रामाच्या राज्याभिषेकामुळे होणारे भीषण परिणाम कैकेयीला समजावून सांगितले व याच वेळी तू राजा दशरथाकडून पूर्वीचे 2 वर मागून घ्यावे व आपला स्वार्थ साधून घ्यावा असे सुचविले. ही नामी संधी सोडलीस तर जन्मभर कौशल्याचे दास्य तुला पत्करावे लागेल. तरी यावेळी शहाणपणाने वागून आपल्या भरताला तू राज्य मागून घे व श्रीरामांना अयोध्येपासून अतिशय दूरवर असलेल्या दंडकारण्यात 14 वर्ष पाठव, असाही सल्ला मंथरेने कैकेयीला दिला. कैकेयीला मंथरेचा हा दुष्ट सल्ला प्रथम पटत नसतो, परंतु तिची ही बुद्धी विकल्पाने ग्रासून गेल्यावर राजाकडून पूर्वीची ते 2 वर मागून घेण्याचा तिचाही निश्चय कायम होतो. भरताला राज्यप्राप्ती करून घेण्याची ही नामी युक्ती मंथरेने सुचविल्याबद्दल तिच्यावर प्रसन्न होऊन कैकेयी आपल्या अंगावरील अनेक रत्नजडित अलंकार मंथरेला बहाल करते व ती अंगावरील सर्व वस्त्रालंकार फेकून देते व घाणेरडी वस्त्रे नेसून क्रोधाविष्ट होऊन क्रोधागारात जाऊन राजाची मार्ग प्रतीक्षा करीत राहते. प्रातःकाळी राज्याभिषेकाची सर्व सिद्धता झालेली पाहून राजा दशरथ रीतिविलासासाठी कैकेयीच्या महालात येतो, परंतु कैकेयीच्या महालात त्याला नेहमी आढळणारी कैकेयी आढळत नाही, म्हणून राजा साशंक होतो. त्या महालातील दासदासींना राजा कैकेयीचे व्रत विचारतो, परंतु भीतीने कोणीच खरा वृत्तांत सांगत नाही. शेवटी मंथरेला राजा अभिवचन देतो. त्यावेळी मंथरा संतप्त कैकेयीचे व्रत सांगून राजाला अंधकारयुक्त क्रोधागारात घेऊन जाते. क्रोधागारात अलंकार रहित मलिन वस्त्र नेसलेल्या क्रोधाने फणफणणाऱ्या कैकेयीला पाहून राजाला फार दुःख झाले. त्याने अनेक परीने तिचे दुःख निवारण करण्याचे अभिवचन दिले, परंतु त्या अनुनयाचा काही परिणाम होण्याऐवजी उलट ती राजाचाच तिरस्कार करते. नाना तऱ्हेने त्याची निर्भसना करते. माझ्या मुलांना मामाच्या घरी पाठवून कौशल्याच्या मुलाला राज्यावर बसवण्याचे कपटस्थान आरंभून तू माझा अपमान करून माझ्याशी उघड उघड वैर मांडले आहेस, असा स्पष्ट आरोप कैकेयी दशरथावर करते. त्यावेळी दशरथ कैकेयीला अनेक रीतीने समजावून सांगतो. क्रोधामुळे किती भयावह दुष्परिणाम घडून येतील तेही राजा तिला सांगतो. श्रीरामांना विरोध केला तर जगात तू अतिशय निंद ठरशील वगैरे कैकेयीला समज देतो. श्रीरामांच्या वर वास्तविक तुझे मनापासून प्रेम असताना ही तुझी बुद्धी भ्रष्ट झाली आहे, तरी अविचाराने वागून आत्मनाश करून घेऊ नये, असे निर्वाणीचे राजा कैकेयीला परोपरीने समजावतो. तू मागशील ते मी निसंकोचपणे देईन, त्यात अन्याय होणार नाही, असे राजा कैकेयीला शपथपूर्वक सांगतो. दशरथाने कळकळीने सांगितलेले हे सर्व कैकेयीला पटते व आपला भरत हा खरोखरच राज्यावर बसण्यास अयोग्य आहे अशी तिची खात्री होती. कैकेयीचे अशा तऱ्हेने हृदय परिवर्तन झालेले मंथरेच्या लक्षात येताच पुन्हा ती अस्वस्थ होते. ठरलेला पूर्व निर्धार कैकेयीने सोडू नये म्हणून मंथरा तिला खुणावते. मंथरेला पाहताच कैकेयीमध्ये निर्माण झालेला विवेक नष्ट होतो आणि विकल्प पुनश्च बळावून ती राजा दशरथाजवळ 2 वर मागते. पूर्वीच्या 2 शिल्लक असलेल्या वरांचे स्मरण कैकेयीने राजाला दिल्याबरोबर राजा मनातून सुखावला. कैकेयीला 2 वर दिल्यावर एकदाचे हे अरिष्ट नाहीसे होईल असे राजाला वाटले व त्या आनंदाच्या भरात कैकेयीला पुन्हा पुन्हा तू मागशील ते देईन, हे सर्व वचन मी पूर्णपणे सत्य करीन, असे राजा सांगतो. कैकेयीलाही तेच हवे होते.
राजा वर देण्यास अतिशय उत्सुक दिसल्याबरोबर कैकेयीने आपले इच्छित 2 वर मागितले. पहिल्या वराने भरताला राज्याभिषेक करावा व दुसऱ्या वराने रामाला 14 वर्ष गोदातीरी दंडकारण्यात वल्कलेने राहण्यास पाठवावे असे 2 वर कैकेयीने दशरथाजवळ मागितले. दशरथाला ते वर ऐकताच धक्का बसला आणि तो बेशुद्ध होऊन तात्काळ खाली पडला. वचनपूर्तीची शपथ आणि मनाविरुद्ध कैकेयीचा वर अशा दुहेरी संकटात राजा सापडतो. कारण प्राणप्रिय रामाला वनवासात पाठविणे म्हणजे प्राणहरणच ठरणार होते. म्हणून राजा कैकेयीचे पाय धरून पुन्हा पुन्हा तिची विनवणी करतो की रामाला वनवासात धाडण्याचा तू वर मागू नको. परंतु कैकेयीवर त्याच्या दिनवाणीने केलेल्या विनवणीचा काहीही परिणाम होत नाही. उलट ती अधिकच संतापते व राजाचे निर्वसना करून सूर्यवंशातील सत्यवचनी राजाचा ती दशरथाला इतिहास सांगते व दिलेले वचन पूर्ण करण्याचा त्याला आग्रह करते. तरीही राजा कैकेयीला परत परत विनवतो. राम हा सुकुमार आहे, त्याला अरण्यात जाणे जमणार नाही. रामाचे वनात जाणे घडले तर त्याबरोबर माझाही प्राण जाईल. त्यामुळे कौसल्या, सुमित्रा यांचेही प्राण जातील व एकच अनर्थ होऊन जाईल. तरी रामाला वनात पाठविण्याचा आग्रह तू धरू नको. परंतु कोणत्याही प्रलोभनाला बळी न पडता कैकेयीने आपला हट्ट कायमच ठेवला. जर मला माझ्या म्हणण्याप्रमाणे वर मिळाला नाही तर मी प्राण देईन आणि नंतरच तुम्ही रामाला राज्याभिषेक करा असे तिने अखेरचे निर्वाणीचे बोल दशरथाला ऐकवले. प्रातःकाळी कैकेयीसह जेथे राजा दशरथ होता तेथे त्याला झोपेतून उठवण्यासाठी म्हणून त्याचा प्रधान सुमंत राजभवनात येतो. सुमंताला पाहताच कैकेयीचे त्याला श्रीरामांना बोलावून घेण्यास सांगितले व दशरथाची ती मूर्छा पाहून सुमंत प्रधान साशंक झाल्याबरोबर कैकेयी 2 वराची हकीकत त्याला सांगते. रामाच्या वनवासाची वार्ता ऐकताच सुमंतही कैकेयीचा तिरस्कार करतो. शेवटी दशरथाच्या आज्ञेवरून रामाला सुमंत बोलावून आणतो. दशरथाची आज्ञाप्रमाण मानून श्रीरामही लक्ष्मणासह तात्काळ दशरथासमोर हजर होता. श्रीरामांनी आल्याबरोबर दशरथ कैकेयीचे चरणवंदन करून ते समोर उभे राहिले. दशरथाची विकल अवस्था पाहून कैकेयीचे त्या संबंधी त्यांनी पृच्छा केली. परंतु खरे कारण सांगितले तर श्रीराम क्रोधाविष्ट होतील म्हणून कैकेयी मनातून घाबरली. स्वतःला वाटणारी भीती तिने रामाजवळ बोलूनही दाखवली. तेव्हा तुझे वचन मला प्रमाण आहे, तरी भयशून्य व विकल्परहित होऊन तू जे सत्य असेल ते सांग असे कैकेयीला श्रीरामांनी अभिवचन दिले. श्रीरामांनी अशा तऱ्हेने आश्वासन दिल्यानंतर मग कैकेयीने दशरथाची वचनपूर्तीसाठी होणारी दुष्कर अवस्था साध्यंत रामाला सांगितली. तू पितृवचन पाळल्याशिवाय राजा सत्यवचनी ठरणार नाही, तरी तूच यावेळी राजाची आज्ञा प्रमाण मान व राजाला सत्यवचनी कर असे तिने रामाला निक्षून सांगितले. कैकेयीकडून हे वृत्त ऐकताच तात्काळ पितृवचन पाळण्याचे श्रीरामांनीही अभिवचन दिले. दंडकारण्यात जाण्याचे वचन प्रत्यक्षात आणून दाखवण्यासाठी रामाला परम उल्हास वाटू लागला. राज्यपद हातचे गेल्याचे त्याला यत्किंचितही दुःख झाले नाही. वनवासाला जाण्याचे रामाचे आश्वासन ऐकताच कैकेयीलाही परमानंद झाला व तिने
आनंदाच्या भरात रामाला आलिंगन दिले. आपले वचन सत्य व्हावे म्हणून गजांत लक्ष्मी थाडून मनात जराही विकल्प न येता श्रीराम वनात जाण्यास सिद्ध झालेला पाहून दशरथ राजा मूर्छित पडला. श्रीराम राज्यपद सोडून एकाएकी वनवासाला जाण्यास निघालेला पाहून लक्ष्मणही क्रोधाविष्ट झाला. रामाशिवाय अयोध्येत राहणे अगदी अशक्य असल्यामुळे लक्ष्मणही सर्व साज शृंगार उतरवून रामाच्या बरोबर वनात जाण्यास निघाला. श्रीराम व लक्ष्मण अशा तऱ्हेने वनवासात जाण्यास निघतात. कैकेयीच्या मंदिरात सर्व राण्यांनी व इतरही स्त्रियांनी दुःख वेगाने एकच आकांत मानला व तेथे मोठाच हलकल्लोळ माजून राहिला. कैकेयीच्या मंदिरात चाललेला आक्रोश पाहून श्रीराम सत्वर तेथून बाहेर पडले. ते मातृभक्त होते, त्यामुळे वनातील प्रवास निर्विघ्नपणे घडावा म्हणून कौसल्याची अनुज्ञा घेण्यासाठी ते कौसल्याकडे आले. राजा दशरथ हा वसिष्ठांच्या आज्ञेचा अंकित असल्यामुळे वसिष्ठांच्या पुढे कैकेयीचे काही चालणार नाही असे सर्वांना वाटत होते. परंतु राम वनात गेले तरच त्यांच्याकडून रावणवधाचे महत्कार्य होऊन त्यांची कीर्ती त्रिखंडभर होईल असे भविष्य वसिष्ठ ऋषी जाणून होते. म्हणून त्यांनीही श्रीरामांच्या वनवासाला जराही विरोध केला नाही. रामांचे नियोजित अवतार कार्य पूर्ण होण्याच्या दृष्टीने वनवास अत्यावश्यकच होता असेच वसिष्ठांचे मत होते. श्रीराम कौसल्याच्या मंदिरात येताच तिला त्यांना पाहताच फार आनंद होतो. श्रीरामांना ती प्रेमाने आलिंगन देते. त्रिभुवनाचा राजा होशील असा आशीर्वादही देते. परंतु कैकेयीच्या मंदिरात घडलेला विस्मयजनक प्रकार मात्र कौसल्याला माहीतच नसतो. हे रामांच्या लक्षात येतात त्यांनी घडलेला सर्व प्रकार कौसल्याला निवेदन केला. दशरथाकडून कैकेयीने 2 वर मागून घेतले असून दुसऱ्या वराप्रमाणे मी 14 वर्ष वनवासास आजच जावे असे ठरले आहे. त्याप्रमाणे मी तुझी अनुज्ञा घेण्यासाठी आता येथे आलो आहे असे श्रीरामांनी कौसल्या मातेला सांगताच ती अवाक होऊन लागलीच मूर्छित होऊन खाली पडते. ती दुःखाने अगदी कळवळून जाते. नंतर भानावर आल्यानंतर कौसल्याने वनात जाण्याविषयी एक तोडगा श्रीरामांना सुचविला की 14 वर्ष शृंगार वाटिकेत रामाने राहावे म्हणजे माझी इच्छा व पित्याचे वचन पाळल्यासारखे होईल. परंतु श्रीरामांना ही योजना पसंत पडत नाही. दंडकारण्यात 14 वर्ष राहावे अशी पिताजींची आज्ञा आहे. शृंगार वाटिकेत राहून पितृवचनाला बाध येईल म्हणून मला दंडकारण्यातच जावे लागणार असे श्रीराम कौसल्याला सांगून तिची समजूत काढतात. रामाचा वनवासाचा निर्धार हा कायम असल्याचे पाहून कौसल्याला रामवियोगाची कल्पनाच सहन होत नाही. ती अतीव दुःखित होते. तिची अशा तऱ्हेची करुणाजनक अवस्था पाहून लक्ष्मणालाही फार क्रोध येतो व या सर्व समस्येतून सुटका करण्याचा मार्ग म्हणून तो एक नवीनच उपाय श्रीरामांना सुचवतो. रागाच्या भरात तो लक्ष्मण या सर्व अनर्थाचे मूळ जी कैकेयी तिचाच मी नाश करतो म्हणजे रामांना वनवासाला जाण्याचे कारणच उरणार नाही असे बोलून जातो आणि त्याप्रमाणे करण्यासाठी श्रीरामांची आज्ञा मागतो. आपल्यावरील अत्युत्कृष्ट प्रेमामुळे लक्ष्मण कैकेयीचा घात करण्याची भाषा बोलत आहे हे ओळखूनच त्यावेळी श्रीरामांनी त्याला मौलिक उपदेश केला. तू फार मोठा पराक्रमी वीर असून तुझे सामर्थ्य अतुलनीय आहे हे मी जाणतो. परंतु इतके सामर्थ्य आहे तर ते कैकेयीसारख्या स्त्रीचा नाश करण्यासाठी खर्च करून स्त्री हत्येची अपकीर्ती जोडण्यापेक्षा धर्म विध्वंसक दुष्ट राक्षसांचा निपात करून देवाचे ऋषीमुनींचे संकट जर नष्ट करता आले तर त्याची आज अधिक जरुरी आहे.
पित्याची दुसरी पत्नी ही माते इतकीच थोर आहे. पराक्रमच दाखवायचा असेल तर तो राक्षसासमोर दाखवून त्रिखंड कीर्ती संपादन करावी, त्यात पुरुषार्थ आहे, असे रामांनी उपदेशपर 4 शब्द लक्ष्मणाला सांगतात. त्याचाही राग मावळला. त्याची चूक त्याच्या ध्यानात आली. नंतर लक्ष्मण श्रीरामांना त्यांच्या सेवेसाठी वनवासात नेण्याविषयी विनवणी करू लागला. लक्ष्मणाला केलेला उपदेश ऐकून कौसल्याचा श्रीरामांनी वनवासाला न जाण्याचा आग्रहही नाहीसा झाला. पितृवचनार्थ वनात 14 वर्ष जाण्याचा श्रीरामांचा निर्धार पाहून कौसल्याने श्रीरामांचा प्रवास निर्विघ्नपणे व्हावा म्हणून पुनः वाचन स्वस्त्ययन केले. नाना तऱ्हेच्या व्याधीपासून मुक्तता करणाऱ्या वज्यांना पाहून राक्षसादिकांना भय वाटेल अशा तऱ्हेच्या दिव्य औषधी कौसल्याने आणून त्या श्रीरामांच्या हातावर बांधल्या. नंतर श्रीरामांनी विजयी व्हावे व वनवासातील प्रवास निर्विघ्नपणे परिपूर्ण होण्यासाठी कौसल्या माता, जगद्गुरु ब्रह्मा, त्रैलोक्यनाथ विष्णू, उमे सहित शंकर, सर्व ऋषी श्रेष्ठ सिद्ध, चारण गंधर्व, 11 रुद्र, 7 सागर, 7 ऋषी, नवग्रह, व्याघ्र, सिंहासनादी, हिंस्र पशु इत्यादींची श्रीरामांची रक्षण करण्याविषयी मनोभावे प्रार्थना करते. श्रीरामांना वनवासाला निघालेले पाहून कौसल्याचे हृदय कळवळून जाते. प्रेमाश्रूंनी डोळे वाहू लागतात व शोकावेग असह्य होऊन वियोग दुःख सहन होऊन श्रीरामांना ती एक सारखे आलिंगन देते. मुख कुरवाळते, तरीही कौसल्याचे समाधान म्हणून होत नाही. नंतर श्रीरामांनी आपल्या मातेला त्रिवार प्रदक्षिणा करून लोटांगण घातले. कौसल्याच्या मंदिरातून श्रीराम निरोप घेऊन बाहेर पडतात. त्यावेळी आकाशवाणी होऊन श्रीराम श्रीराम विजयी आहे, वनात विजयी विजयी परत येतील, कौसल्ये तू काळजी करू नको असे घोषित झाल्यामुळे कौसल्या त्या आकाशवाणीने शांत झाली. तिचा दुःखावेग ओसरला व जसे श्रीरामांचे कौसल्याने स्वस्त्ययन केले होते तसेच तिने ते लक्ष्मणाचेही केले आणि त्यांना वनाला जाण्यासाठी मनापासून अनुज्ञा दिली. श्रीराम व लक्ष्मण यांनीही कौसल्याचे चरणवंदन करून तिला प्रदक्षिणा घालून ते वनात जाण्यासाठी म्हणून आपल्या मंदिरात आले. श्रीराम आता राज्याभिषेकासाठी वाजत गाजत येतील म्हणून सीता त्यांची ओवाळणी करण्यासाठी हातात आरती घेऊन वाट पाहत होती. परंतु तिचा अपेक्षा भंग झाला. श्रीराम एकाकी आले. आजूबाजूला भाट नाहीत, मंगलवाद्य नाहीत, जय जयकार नाही. त्यामुळे सीतेला आश्चर्य वाटले. श्रीराम तिला राज्याभिषेक भरताला होणार असून मी पितृवचनार्थ दंडकारण्यात जात आहे असे सांगतात. दशरथाने कैकेयीला दिलेल्या 2 वराचा साध्यंत इतिहास सीतेला सांगून आज गुरुपुष्याच्या मुहूर्तावर मी वनात जाण्यासाठी निघणार आहे म्हणून तुला हे सांगण्यासाठी आलो. नंतर श्रीरामांनी सीतेला उपदेश केला की तू कौसल्याकडे राहावेस, कैकेयीचा द्वेष करू नये, सासू सासऱ्यांचा योग्य तो आदर राखावा, माझ्या इतकीच भरताचीही आज्ञाप्रमाण मानून राहावे व धीरांशी ममतेने राहावे. श्रीरामांचे वनवासात जाण्यासंबंधीचे व्रत ऐकून सीतेला एकदम धक्काच बसला. सीतेने स्वतःला पतिसेवेसाठी वनात नेण्याची श्रीरामांची प्रार्थना केली. त्यावेळी श्रीराम अरण्यातील दुःखे यातना सीतेला समजावून सांगतात व तिला वनवासात आपल्या बरोबर येण्याविषयी परावृत्त करण्याचा प्रयत्न करतात. परंतु सीतेला ते पटत नाही. पती सहवासाचे महत्व सांगून सीता अश्रुपूर्ण नयनांनी श्रीरामांची काकुळतेने वनात नेण्याविषयी
पुन्हा पुन्हा प्रार्थना करते. श्रीरामांची करुणा भागते. शेवटी सीतेची वनात येण्याची उत्कटता जाणून श्रीराम सीतेला कुलगुरू वसिष्ठांची आज्ञा घेण्याविषयी सांगतात. कारण वसिष्ठ हे भूत भविष्य वर्तमान जाणणारे असे त्रिकालज्ञ सद्गुरू असतात. त्यांची अनुज्ञा मिळाल्यावर मग प्रत्यक्ष दशरथ राजाही त्यांच्या शब्दाबाहेर जाणार नाही. त्याप्रमाणे सीतेने वसिष्ठांच्या चरणांना स्पर्श करून विनीत भावाने त्यांची प्रार्थना केली की श्रीरामांना वनवासात जाताना मला बरोबर नेण्याची आज्ञा द्यावी. वसिष्ठांनीही लागलीच आपले अनुमोदन दिले. कौसल्या मातेनेही सीतेला वनवासात नेण्याविषयी आपली संमती दिली. अशा तऱ्हेने वडील मंडळीची सीतेला वनवासाला नेण्याविषयी अनुज्ञा संपादन करून नंतर तिला वस्त्रालंकार व आभूषणे यांचा त्याग करून वल्कले परिधान करण्यास श्रीरामांनी सांगितले. श्रीरामांनी सीतेला वनवासात बरोबर घेण्याचे ठरविले. हे पाहून लक्ष्मणानेही त्यांच्याबरोबर येण्याचा आग्रह धरला. वनवासात असताना आपण आश्रमात सीतेला एकटी ठेवून बाहेर गेलात तर तिचे संरक्षण करण्याची कामगिरी मी करू शकेन, म्हणून आपण मला वनवासात न्यावे अशी लक्ष्मणाने श्रीरामांना सुचविले. लक्ष्मणाने श्रीरामांना सुचवलेली युक्ती ऐकून वसिष्ठांनाही आनंद झाला व त्यांनी लक्ष्मणाला वनवासात जाण्यास तात्काळ संमती दिली. कुलगुरू वसिष्ठांकडून अशा रीतीने लक्ष्मणाला अनुज्ञा मिळतात. श्रीराम लक्ष्मणास त्याच्या आईचा निरोप घेऊन येण्यास व अयोध्ये आणावयास पाठवतात. त्याप्रमाणे लक्ष्मण आपल्या मातेचा सुमित्रेचा प्रेमाशीर्वाद व अनुज्ञा संपादन करतो. स्वतःच्या प्रिय पत्नीचे सांत्वन व समाधान करून लक्ष्मण अयोध्ये घेऊन श्रीरामासमोर वनवास गमनासाठी हजर होतो. यानंतर वनवासात जाण्यासाठी तयारी झाल्यावर श्रीराम, सीता व लक्ष्मण या तिघांनीही जाण्यापूर्वी आपले सर्व धन धान्य, गायी, गुरे, वस्त्रालंकार इत्यादी सर्व संपत्ती सद्गुरू वसिष्ठ व इतर लहान थोर अधिकारी, ऋषीमुनी व ब्राह्मण यांना सर्व गरिबांना मुक्त हस्ताने दान दिली. वसिष्ठांचा ज्येष्ठ पुत्र सुयज्ञ याला मुद्दाम बोलावून त्याला नाना तऱ्हेची संपत्ती, अनेक तऱ्हेचे सुंदर अलंकार, विविध आभूषणे देऊन मामाने दिलेल्या हत्तीला अलंकाराने सजवून त्यावर सुयज्ञाला आरूढ करून वाजत गाजत त्याची पाठवणी केली. यावेळी अगस्त्य, शांडिल्य, गार्ग्य, वामदेव, कौशिक ऋषी इत्यादी अधिकारी ऋषींना तसेच वेदपाठक, अग्निहोत्री, वेदमूर्ती वगैरे सर्व क्षेत्रातील अधिकाऱ्यांना श्रीरामांनी अनेक तऱ्हेची दाने दिली. कोणते दान कोणाकोणाला द्यावे तेही यावेळी श्रीरामांनी लक्ष्मणाला समजावून सांगितले. आपल्या भंडारातील यच्चयावत सर्व धन द्रव्य, गायींची खिल्लारे सर्व काही श्रीरामांनी अंध, पंगू, दीनगरीब, वृद्ध, तरुण, बालक इत्यादी सर्व थरातील सर्वांना यथाधिकार दान दिले. नंतर श्रीराम, जानकी व लक्ष्मण हे दशरथाचा निरोप घेण्यासाठी त्याच्याकडे जातात. नेहमी वाजत गाजत जाणारे श्रीराम आज अनवाणीत चाललेले पाहून अयोध्येतील नागरिकांना अतिशय दुःख झाले, वाईट वाटले. कैकेयीच्या नादी लागून राजा रामांना वनात धाडण्याचा मूर्खपणा करीत आहे असेच त्यावेळी सर्वांना वाटले. लोकांचा हा अभिप्राय तिघांच्या कानावर जात होता. तरीही खेदरहित अंतःकरणाने श्रीराम, सीता व लक्ष्मणासह राजा दशरथाच्या प्रासादात येऊन पोहोचले. श्रीराम वनवासात जाण्यापूर्वी आपला निरोप घेण्यासाठी आले आहेत असे सुमंत प्रधानाने राजाला सांगितले. ते वृत्त ऐकताच राजा हळहळला व त्याला रडू कोसळले व तो कैकेयीच्या नावाने बोटे मोडू लागला. श्रीरामांनी राजाचे सांत्वन करण्याचा प्रयत्न केला तेव्हा
दशरथाने श्रीरामांना वनात जाऊ नये असे परोपरीने सांगितले, परंतु वचनभंग होईल व आपल्या कीर्तीला बाध येईल म्हणून वनवासाचा माझा निर्धार कायम आहे आणि तो मी बदलणार नाही, असे श्रीरामांनी विनम्रपूर्वक दशरथाला सांगितले. त्यामुळे राजाची खात्री होऊन चुकली. कोणत्याही प्रकारे श्रीराम वनवासात जाण्याच्या निश्चयापासून अणुमात्रही ढळत नाही असे पाहून वनात उपयोगी पडावे म्हणून चतुरंग सैन्य व छत्र चामरे श्रीरामांच्या बरोबर देण्याची राजाने आज्ञा केली. परंतु कैकेयीने त्यालाही मोडता घातला. आपण भरताला राज्य दिले आहे, तेव्हा त्याच्या राज्यातील सैन्य व संपत्ती जर मी बरोबर घेतली तर माझ्या व्रताचा भंग होईल, म्हणून त्यापैकी मला काहीही नको असे श्रीरामांनीही निक्षून राजाला सांगितले. कैकेयीने पुढे येऊन श्रीराम, सीता व लक्ष्मण यांना नेसावयास झाडाची वल्कले दिली. ती श्रीराम व लक्ष्मण यांनी लगेच वेढून घेतली, परंतु सीतेला ती वल्कले परिधान करणे जमेना, म्हणून श्रीरामांनी सीतेला ती वल्कले कशी नेसायची ते शिकविले. या कैकेयीच्या कृत्यामुळे साहजिकच दशरथ राजा व कुलगुरू वसिष्ठ तिच्यावर अतिशय संतापले. कुलगुरूंनी सीतेला आशीर्वाद दिल्यावर श्रीराम, लक्ष्मण, वसिष्ठ, दशरथ यांना व इतरही सर्व वडीलधाऱ्या मंडळींना विनम्र भावाने अभिवादन करून राजाने दिलेल्या रथातून वनात जाण्यास निघतात. त्यावेळी राजाच्या 700 राण्यांना अनावर दुःख होते. पशु पक्ष्यांनाही श्रीरामाची अयोध्या नगरी सोडून जाणे जाणवते. सर्व थरातील नागरिक श्रीरामांच्या रथामागून जाऊ लागतात. शेवटी श्रीरामांनी आपला रथ थांबवून त्या सर्व अयोध्यावासी नागरिकांना मागे फिरण्याची विनंती केली. समजूत घालून त्या सर्व प्रजेला अयोध्येतच ठेवून आपण पुढे जाण्यासाठी ते निघतात. श्रीराम वनात निघालेले कळताच दुःख वेगाने राजा दशरथ मूर्छित होऊन पडतो. सर्व प्रजेला, राण्यांना श्रीरामांचा वियोग असह्य होतो. त्यावेळी कुलगुरू वसिष्ठ त्यांना आश्वासन देतात व सर्वांचे सांत्वन करतात. अयोध्येतील ब्राह्मणही श्रीरामांच्या रथामागून जाऊ लागतात. श्रीरामांच्या ते लक्षात येताच त्यांनी त्या सर्व ब्राह्मणांना अयोध्येत परत जाण्याची नम्रतापूर्वक विनंती केली, परंतु ते ब्राह्मण मागे फिरण्यास राजी दिसेना. तेव्हा तमसेच्या तीरावर रात्रभर त्या ब्राह्मणासमवेत श्रीरामांनी मुक्काम केला व प्रातःकाळी ते ब्राह्मण उठण्याच्या आधी ते तमसा नदीच्या परतीला गेले व सुमंत रथ घेऊन अयोध्येकडे गेला. ब्राह्मण सकाळी उठून पाहतात तो श्रीराम जाग्यावर नाहीत. रथाच्या मार्गावरून श्रीराम अयोध्येतच गेले असले पाहिजेत अशी ब्राह्मणांची कल्पना झाली व ते सर्वजण मोठ्या आशेने अयोध्येत परतले. अर्थात अयोध्येत आल्यावर त्या ब्राह्मणांचा भ्रम निराश झाला. इकडे तमसेच्या परतीराला आल्यानंतर दुसऱ्या दिवशी संध्याकाळी भागीरथीच्या तीरावर इंगुदी वृक्षाखाली श्रीरामांनी वस्ती केली. तेथे कोळ्यांचा राजा गुहक हा श्रीराम आपल्या प्रांतात आल्याचे ऐकून त्यांच्या दर्शनासाठी मोठ्या भक्तीने भेटण्यास येतो. त्याने बरोबर आणलेली फळे श्रीरामांच्या समोर ठेवून त्यांना साष्टांग नमस्कार घालतो. श्रीरामांच्या दर्शनाने गुहकाला फार आनंद झाला. श्रीराम फलाहार न करता फक्त जलपान करून ती रात्र तेथेच काढतात. लक्ष्मण मात्र श्रीराम व सीता यांच्या निद्रेच्या काळी रात्रभर जागा राहून संरक्षण करतो. त्या रात्री तेथेच गुहकाशी संवाद केल्यानंतर दुसऱ्या दिवशी तमसेच्या तीरावरूनच सुमंताला अयोध्येत परत रवाना केले. श्रीरामांचा वियोग सहन करून सुमंत मोठ्या कष्टाने अयोध्येत निघून गेल्यानंतर श्रीरामांच्या सांगण्यावरून गुहकाने वटवृक्षाचा चिक आणून श्रीराम व लक्ष्मण यांच्या जटा बांधल्या. त्यावेळी ते दोघे खरे वनवासी शोभू लागले. नंतर गुहकाच्या नौकेतून श्रीराम लक्ष्मणांनी गंगा नदी पार केली व पलीकडे गेल्यावर ते दोघे त्रिवेणी संगमावर आले.
तेथे यथासांग स्नान संध्या जप करून तेथून पुढे श्रीराम भरद्वाज मुनीच्या आश्रमाकडे येऊ लागले. श्रीराम येत आहेत असे कळताच भरद्वाज मुनी स्वतः श्रीरामांना सामोरे गेले. श्रीराम लक्ष्मण यांनी भरद्वाजांना साष्टांग प्रणिपात केला. जानकीनेही मुनींचे चरणवंदन केले. श्रीरामांच्या आगमनाने महर्षी भरद्वाजांना परमानंद झाला. श्रीरामांच्या सेवेचे सुख व सहवास लाभावा म्हणून त्यांनी श्रीरामांना आपल्याच आश्रमात 14 वर्ष राहण्याचा आग्रह केला. परंतु आश्रमात मुक्काम केला तर अयोध्येतील दशरथ राजा व इतरही प्रजा तात्काळ येथे येईल व पुनश्च व्रतभंग होईल म्हणून श्रीराम तेथे राहण्याचे मान्य करीत नाहीत. श्रीरामांचा युक्तिवाद भरद्वाजांना पटतो व तेच श्रीरामांना चित्रकूट पर्वतावर जाण्यासाठी मार्गदर्शन करतात. नंतर भरद्वाजांना त्या तिघांनीही नम्रतापूर्वक वंदन केले व त्यांनी चित्रकूटाकडे प्रयाण केले. जाताना मार्गात त्यांना सिद्धवटाचे दर्शन झाले. सीतेने सिद्धवटाची प्रार्थना केली. श्रीरामांसह लक्ष्मण व सीता चित्रकूट पर्वतावर येऊन पोहोचले. तेथे आल्यावर श्रीरामांच्या आज्ञेने लक्ष्मणाने त्यांना राहण्यासाठी सुंदर अशी पर्णकुटी बांधून दिली. इकडे सुमंताला अयोध्येत श्रीरामांनी परत पाठवला होताच, परंतु मध्यंतरी गुहकाने सुमंताला ठेवून घेतला होता. गुहकाच्या दूतांनी श्रीराम भरद्वाजांच्या आश्रमातून पुढे चित्रकूट पर्वतावर राहण्यासाठी गेले अशी वार्ता सांगितलेली ऐकताच सुमंताने गुहकाचा निरोप घेऊन तो थेट अयोध्येकडे आला. श्रीरामांशिवाय त्याने रथ आणलेला पाहताच अयोध्येत एकच हल्लकल्लोळ उडाला. राजा दशरथ सर्व राण्या आणि घरोघरी लहान थोर प्रजा रामविरहामुळे सुमंताला दोष देऊन एकच आकांत करू लागली. सुमंतही आपल्या नशिबाला दोष देऊ लागला. सुमंताने रथ महाद्वारातच सोडून तो राजा दशरथाच्या भवनात आला. रामांना सोडून एकटाच सुमंत समोर आलेला पाहताच दशरथ रामवियोगाने अतिव्याकुळ होऊन मूर्छित पडला. राजा सावध झाल्यानंतर सुमंताला त्याने वनवासी रामाची साध्यंत हकीकत विचारली. श्रीरामांची राहण्याची, भोजनाची, निजण्याची व्यवस्था काय आहे ते ऐकण्याची इच्छा दशरथाने व्यक्त केल्यामुळे सुमंताने श्रीरामांची वनवासातील दैनंदिनी निवेदन केली. झाडांच्या पानांचे अंथरूण, झाडांच्या सालीची वस्त्रे, फळांचे भोजन, जलपान असा 3 दिवसाचा कार्यक्रम सुमंताने राजाला सांगतात राजा दुःखाने होरपळून गेला व तो जमिनीवर कोसळला. तो जमिनीवर गडबडा लोळू लागला, हृदय पिटून आक्रोश करू लागला व श्रीरामांना परत अयोध्येत आणण्याविषयी सुमंताला विनवू लागला. वनातील श्रीरामांचे व्रत ऐकून राजा क्षणाक्षणाला अतीव दुःखी झाला, दीन झाला. श्रीरामांना वाचून राजाचे प्राण कासावीस झाले. सर्वत्र त्याला रामच दिसू लागले आणि दुःख तिरेकाने दशरथ धरणीवर मूर्छित होऊन कोसळला आणि त्यातच त्याचे प्राणोत्क्रमण झाले. श्रीरामांचे स्मरण करता करता राजा राम स्वरूप झाला. राजा पडलेला पाहताच कौसल्या व सुमित्रा त्या दोघी राण्या त्याच्याजवळ धावत आल्या. परंतु दशरथाची ही मूर्छा अखेरची असून त्याचे निधन झालेले पाहताच त्या दोघीही पती दुःखाने विलाप करू लागल्या. हा सर्व अनर्थ होण्याचे मूळ कारण कैकेयीचे असल्यामुळे अयोध्येतील सर्वांनीच कैकेयीचा धिक्कार केला. वैधव्य प्राप्त झाल्यामुळे कौसल्याने आपला सहगमनाचा विचार निश्चित केला. दशरथाचा मृत्यू झाल्यानंतर मार्कंडेय, मौद्गल्य, कात्यायन, गौतम इत्यादी सर्व ऋषी मंडळी अयोध्येत दाखल झाली. वसिष्ठांच्या व इतरही ऋषींच्या मते कैकेयी पुत्र भरताला मातुलगृहातून सत्वर आणून दशरथाला अंत्यसंस्कार करावा असे ठरले. दशरथाचे प्रेत चांगल्या अवस्थेत राहणे आवश्यक होते म्हणून कुलगुरू वसिष्ठांनी ते एका तेलाच्या द्रोणीत नौकेत भरत येईपर्यंत ठेवून दिली. नंतर वसिष्ठांनी भरताला त्याच्या मामाच्या घरून अयोध्येत आणण्यासाठी सुमंताला तात्काळ रथातून
गिरिव्रज नगरास पाठविले. कुलगुरू वसिष्ठांच्या आज्ञेने सुमंत भरतास आणावयास रथ घेऊन त्वरेने निघाला. श्रीरामांबरोबर त्यांची सेवा करण्यास त्याला स्वतःला वनवासात जाण्यास मिळाले नाही, याबद्दल सुमंताने स्वतःच्या नशिबालाच दोष दिला. इकडे मामाच्या घरी भरतालाही रात्री दुष्ट स्वप्न पडले. त्यामुळे आपले वडील किंवा बंधू यापैकी एकाचा घात झाला असणार असे अनुमान करून तोही अयोध्येला जाण्याची त्वरा करू लागला. इतक्यात अयोध्येहून रथातून सुमंत येऊन समोर उभा राहिला, परंतु सुमंताचा चेहरा दुःखाने झाकून गेला होता. अयोध्येत घडलेल्या अनर्थाने त्याचेही डोळे रडून रडून आरक्त झालेले दिसत होते. त्यावरून अयोध्येत निश्चित काहीतरी दुर्घटना घडली असणार अशी भरताची खात्री होऊन तो त्वरेने शत्रुघ्नासह सुमंताच्या रथात बसला व अयोध्येकडे निघाला. अयोध्येच्या जवळपास रथ येऊ लागला तो भरताला नेहमीची प्रसन्न मंगल अयोध्या दिसेना. श्रीराम वनवासाला निघून गेले होते आणि अयोध्याधीश राजा दशरथाचे प्राणोत्क्रमण झालेले, सर्वत्र दुःख शोकाने व्याप्त सेवदास वातावरण भरताला दिसू लागले. प्रत्यक्ष राजभवनात भरत येऊन पोहोचला. तो तेथेही उदास आणि शोकजन्य असे ओस भकास वातावरण त्याच्या दृष्टीस पडले. तो मनात चरकला. तो तडक दशरथाच्या भवनात आला आणि पाहतो तो दशरथाचे प्रेत तेलाच्या मोठ्या द्रोणीत ठेवलेले आढळले. त्याच्या अंतःकरणात कालवा कालव झाली, भडभडून आले आणि घळघळ अश्रुधारा सुरू झाल्या. राजा मृतावस्थेत पाहून दीन झालेला भरत श्रीरामांना भेटण्यासाठी म्हणून धावत धावत त्यांच्या भवनात गेला, तर तेथे श्रीरामही त्याला दिसले नाहीत. त्यावेळी मात्र भरताला दुसरा मोठा धक्का बसला आणि त्याच्या काळजाचे पाणी पाणी झाले. भरताची ती शोचनीय अशी विकल अवस्था पाहून सुमंताने घडलेला सर्व वृत्तांत भरताला थोडक्यात सांगून, तुझ्या आईनेच कैकेयीने रामांना 14 वर्ष वनवासात धाडले आहे आणि याला मूळ कारण तिची दासी मंथरा हीच आहे असे जेव्हा सांगितले, त्यावेळी भरत रामवियोगाच्या दुःखाने आक्रोश करू लागला. कैकेयीच्या सवती मत्सराबद्दल भरताने कैकेयीला दोषी ठरवले व तिचा तिरस्कार केला. या सर्व अनर्थाचे मूळ जी मंथरा, तिच्यावर तर भरत फारच संतापला आणि त्या शोक संतप्त अवस्थेत मंथरा दासीचा शिरच्छेद करण्यासाठी तो आततायीपणाने प्रवृत्त झाला. संतापाने त्याचे डोळे लाल झाले. त्याने धावत जाऊन मंथरेच्या केसांना धरून तिला ओढीत आणली आणि तिचा वध करण्यासाठी भरताने खड्ग उपसून हातात घेतले. खड्गधारी भरताचा तो रुद्रावतार पाहताच कुलगुरू वसिष्ठांनी धावत जाऊनच त्याचा हात धरला आणि भरताला सांगितले की गायी, स्त्री, ब्राह्मण आणि बंधू हे दोषी असले तरी त्यांचा वध करू नये. कुलगुरूंची आज्ञा ओलांडण्याची भरताची छाती झाली नाही, परंतु त्या संतप्त अवस्थेत त्याने मंथरेला जोराने लाथा मारल्या. त्यामुळे तिची कंबर मोडून गेली. आधीच ती रामांच्या शापाने कुब्जा होतीच आणि आता कंबर मोडल्यामुळे ती त्रिवक्रा झाली. पुढील श्रीकृष्ण अवतारात या मंथरेचा श्रीकृष्ण उद्धार करतात. भरताला राज्याभिषेक करून नंतर राजा दशरथाचा अग्निसंस्कार करावा असे ठरवून वसिष्ठांनी भरताला पट्टाभिषेकासंबंधी विचारले. परंतु भरताचे व शत्रुघ्नाचे श्रीरामांवर अकृत्रिम प्रेम होते. त्यामुळे श्रीराम 14 वर्ष वनात असताना आपण सिंहासनावर अभिषेक करून घ्यावा आणि राजविलास भोगावेत ही कल्पनाच त्यांना धक्का देणारी होती. राज्याभिषेकाला भरताने स्पष्ट नकार दिला. रामवियोगामुळे तर शत्रुघ्नाची अति बिकट अवस्था झाली होती. त्यामुळे सिंहासनावर कोणाला अभिषेक करावा ही चिंता वसिष्ठासमोर उभी राहिली. शेवटी सिंहासनावर श्रीरामांच्या पादुका अभिषेक करून नंतर दशरथाला अग्निसंस्कार करावा असा मार्ग वसिष्ठांनी काढला. राजा दशरथाचे दहन झाल्यावर सर्वांनी श्रीरामांच्या दर्शनास वनात जावे अशी युक्ती ऐकताच ती भरताला तात्काळ पसंत पडली आणि त्याने वसिष्ठांना साष्टांग नमस्कार केला.
नंतर वसिष्ठांच्या अनुज्ञेने भरताने श्रीरामांच्या पादुकांना सिंहासनावर ठेवून अभिषेक केला. दशरथाला अग्निसंस्कार करण्यास प्रवृत्त झाला. इतक्यात राजा दशरथाच्या प्रेताबरोबर सहगमन करण्यास कौसल्या पुढे आली. वैधव्य दशेत जीवन कंठण्यापेक्षा सहगमन करणे उत्तम हे तिने आधीच ठरवलेले होते. प्रत्यक्ष अग्निसंस्कार सुरू झाल्यावर ती पुढे आलेली पाहताच कुलगुरू वसिष्ठांनी कौशल्याला सहगमनाच्या विचारापासून परावृत्त करण्याचा प्रयत्न केला. या संकटप्रसंगी सहगमन करण्यापेक्षा श्रीरामांची भेट घेणे महत्त्वाचे आहे आणि राजाची यथोक्त उत्तरक्रिया झाली की मी आपली व श्रीरामांची भेट निश्चितपणे घडवून आणीन असे कुलगुरूंनी अभिवचन दिल्यामुळे कौसल्याने सहगमनाचा विचार रहित केला. त्याच दिवशी उत्तरक्रिया आटोपून अयोध्येतील लोक घरोघर निघून गेले आणि मध्यरात्री कैकेयी भरताच्या भवनात आली. भरताला जागे करून श्रीरामांच्या भेटीसाठी आनंदाने वनात जाण्याचा तो मूर्खपणा करू नकोस, तर मोठ्या युक्तीने पदरी चालून आलेले राज्य ताब्यात घे, अभिषेक करून राज्याधीश हो आणि माझ्या श्रमाचे चीज कर असे उपदेशपर सांगू लागले. सापत्न भाव हा वेद मान्य आहे तेव्हा मीच तो निर्माण केला असे समजण्याचे कारण नाही असेही तिने सांगितले. भरताने राज्याभिषेक करून घ्यावा म्हणून कैकेयी त्याला वारंवार प्रवृत्त करू लागली. कैकेयीच्या सांगण्याचा तिच्या उपदेशाचा भरतावर काही चांगला परिणाम होण्याऐवजी भरत यावेळी मात्र आपल्या मातोश्रीवर चांगलाच संतापला. अयोध्येत इतका अनर्थ झाला, स्वतःचा पती निधन पावला, लोकांकडून अतीव निंदा झाली, तरी सुद्धा आपल्या आईची राज्याबद्दलची लोभतृष्णा जराही कमी झाली नाही. त्याबद्दल तिला खंत वाटण्याऐवजी तो पुन्हा पुन्हा मी राज्य करावे म्हणून आग्रह करीत आहे हे पाहून भरत मनातून खरोखरच उद्विग्न झाला. संतापाच्या भरात मातेची क्षुद्र दृष्टी पाहून भरताने तिचा धिक्कार तर केलाच, पण अखेरीस कैकेयीस आपल्या भवनाच्या बाहेर घालवून दिले. श्रीरामांवर भरताचे अतिशय प्रेम होते. श्रीराम, लक्ष्मण, भरत व शत्रुघ्न या सर्वांचे मूळ पिंड एकच होते. त्यामुळे श्रीरामांनी वनवासात असताना पर्णकुटी, वल्कले, कंदमुळे याचा आश्रय करून राहावे आणि आपण अयोध्येत सिंहासनावर बसून सम्राटपद विभूषित करून राज ऐश्वर्य भोगावे ही कल्पनाच राम भरताचे पिंड एक असल्यामुळे भरताला सहन होईना. म्हणून तो दुसऱ्याच दिवशी वसिष्ठांशी ठरल्याप्रमाणे जेथे श्रीराम असतील तेथे वनवासात जाण्यासाठी निघाला. त्याने प्रधानाला आज्ञा करून सर्व सेना सिद्ध करण्याचा हुकूम केला. यावेळी वसिष्ठांनी भरताला पुन्हा एकदा पित्याच्या आज्ञेप्रमाणे तो राज्य करावेस असे सांगून त्याची कसोटी पाहण्याचा प्रयत्न केला. परंतु वसिष्ठांच्या बोलण्याचा भरतावर काही परिणाम तर झाला नाहीच. उलट वसिष्ठांच्या तोंडून असे उद्गार ऐकून भरताला मूर्छाच आली. याही वेळी भरताने कैकेयीची निर्वसना करून राज्याभिषेक करण्याबद्दल वसिष्ठांना नम्रतापूर्वक स्पष्ट नकार दिला. भरताची श्रीरामांवरची अतुल व दृढनिष्ठा पाहून कुलगुरूंना मनोमन फार आनंद झाला व त्यांनी भरताला प्रेमालिंगन दिले. कुलगुरू वसिष्ठ, भरत, शत्रुघ्न, कौसल्या इत्यादी प्रमुख मंडळी व इतरही सर्व वर्णातील, सर्व थरातील अबालवृद्ध स्त्री पुरुष श्रीराम भेटीसाठी अतीव उत्सुकतेने वनवासात जाण्यासाठी प्रयाण करतात. सशस्त्र व सुसज्ज अशा प्रचंड सेनेचा दळभार बरोबर घेऊन भरत श्रीराम भेटीसाठी निघाला. अयोध्येतून रामदर्शनोत्कंठित सर्वजण भरता बरोबर बाहेर पडलेच, पण कैकेयी मात्र शरमेने जाऊ शकली नाही. मजल दरमजल करीत भरत व त्याचे सर्व सैन्य हे गंगा किनारी येऊन पोहोचले. पूर्वी श्रीराम भागीरथीच्या तीरावर आले होते. यावेळी त्यांचे स्वागत करणारा निषादपती राजा गुहक हा यावेळी तेथेच होता. हा परम रामभक्त होता. श्रीरामांचा निस्सीम उपासक होता. भरताचे आलेले चतुरंग सैन्य पाहून गुहकाचा निराळाच समज झाला. वनवासात गेलेल्या श्रीरामांचा राज्य लोभाने वध करण्यासाठी भरत ससैन्य आला आहे
असा गैरसमज झाल्यामुळे गुहकानेही भरताबरोबर घनघोर युद्ध करण्याचे ठरवले. परंतु प्रत्यक्ष भरताची भेट झाल्यावर भरत हा श्रीरामांचा वध करण्यासाठी जात नसून तो त्यांच्या परम पावन दर्शनासाठी जात आहे असे गुहकाला दिसून आले. भरताचे बंधुप्रेम, श्रीरामांविषयी पूज्यभाव पाहून गुहकाचा गैरसमज दूर झाला. श्रीरामांच्या आगमन प्रसंगी सुमंत रथातून श्रीरामांना गंगा तीरावर आणून सोडतो. तोच सुमंत याही वेळी भरताबरोबर असतोच. चालून आलेले अयोध्येचे सिंहासन लाथाडून त्या सिंहासनावर श्रीरामांच्या पादुका स्थापन करून श्रीरामांना सिंहासनावर बसविण्यासाठी त्यांना अयोध्येत परत नेण्यासाठी भरत निघाला आहे, अशी खरी भूमिका सुमंताकडून गुहकाला समजते व तो गुहक भरताला प्रेमभराने मिठीच मारतो. अशा रीतीने त्या दोन रामभक्तांचे मिलन होते. गुहकाच्या सहवासात श्रीराम, लक्ष्मण व जानकी यांची झोपण्याची जागा, भोजन, निद्रा याविषयी साध्यंत हकीकत भरताला समजते. त्यामुळे त्याला तर भडभडूनच येते. त्रिरात्र लंघन, तृणशय्या, वल्कले परिधान करणे हे सर्व गुहकाकडून ऐकून भरत, कौसल्या वगैरे सर्वच अयोध्यावासी मंडळी उद्विग्न झाली. नंतर गुहकाने नौका आणून त्यांच्यातून भरत व त्यांच्या सर्व सैन्याला गंगा पार केले. गंगेच्या परतीरावर गेल्यानंतर पुढे त्रिवेणी संगम आला. त्रिवेणीला भरत शत्रुघ्नांनी साष्टांग वंदन केले. त्रिवेणीवर तीर्थ, श्राद्ध, पिंडदान, पितृतर्पण करून भरताने तीर्थस्थ ब्राह्मणांना अपार धनदान व गोदान करून त्यांना संतुष्ट केले. तेथे त्रिवेणीवर आपले सैन्य ठेवून भरत वसिष्ठादी ऋषींना बरोबर घेऊन भरद्वाजांच्या आश्रमास गेले. वसिष्ठ येत आहेत असे पाहून भरद्वाजाने सामोरे येऊन वसिष्ठांना लोटांगण घातले. वसिष्ठांनी त्यांना प्रेमालिंगन दिले. भरत शत्रुघ्नांनी भरद्वाजांना प्रणिपात केला. भरत ससैन्य आलेला पाहून भरद्वाजांना वाटले की भरत राज्य लोभाने श्रीरामांचा वध करावा म्हणून आलेला आहे. या दृष्टीने ते भरतावर स्वार्थीपणाचा आरोपही करतात व स्वार्थाचे दुष्परिणामही समजावून सांगतात. परंतु भरत हा श्रीरामांच्या भेटीसाठी आलेला असल्याने भरद्वाजाच्या या आरोपाने भरताला फार खेद होतो. भरद्वाजांना भरत आपली निर्मळ भूमिका समजावतो. वसिष्ठ ही भरताच्या निस्वार्थ भूमिकेचे व श्रीरामांवरच्या बंधुप्रेमाचे स्पष्टीकरण भरद्वाजांकडे करतात. त्यामुळे भरद्वाजांनाही फार समाधान होते आणि त्यांच्या वनातील भरताबद्दलचा किंतु नाहीसा होतो. आनंदातिशयाने भरद्वाज भरत, वसिष्ठ व सर्व सैन्यास स्वागताचे निमंत्रण देऊन आपल्या आश्रमात सर्वांना भोजन प्रसाद घेण्याचा आग्रह करतात. वसिष्ठादी महर्षी भरत, शत्रुघ्न व त्यांचे सर्व सैन्य यांच्या निवास भोजनाची व्यवस्था करण्यासाठी भरद्वाज मुनी योगाभ्यासाने सर्व सामग्री आश्रमातच निर्माण करतात. आपल्या अतुल ताप सामर्थ्याने भरद्वाज मुनी साक्षात स्वर्गीचे ऐश्वर्य आपल्या आश्रमात निर्माण करून सर्वांना संतृप्त करतात. भरतादी सर्व मंडळी आश्रमातील ते ऐश्वर्य पाहून चकित होतात. भरद्वाजांचा प्रेमळ निरोप घेऊन भरत सर्व सैन्यासह चित्रकूट पर्वताच्या दिशेने श्रीरामांच्या दर्शनार्थ तेथून पुढे चालू लागतो. इकडे चित्रकूट पर्वतावर श्रीरामांचे अग्निहोत्राचे व्रतपालन निष्ठेने चाललेले होते. चित्रकूट पर्वताचे दर्शन होताच भरताला आनंदाचा आपूर लोटतो. श्रीरामांचे कधी एकदा दर्शन होईल असे भरताला होऊन जाते. श्रीरामांचा जय जयकार करीत भरताची सर्व श्रंगारलेली चतुरंग सेना चित्रकूटाजवळ येते. हत्ती, घोडे, रथ, पायदळ व रणवाद्याच्या प्रचंड गजराने चित्रकूटाचा आसमंत भाग गजबजून गेला. भरताच्या सैन्याच्या आगमनाने वनचर, श्वापदांची, पशुपक्ष्यांची, तेथील रहिवाशांची एकच धांदल उडून गेली. सैन्याच्या गजराने सर्वांचीच भीतीने गाळण उडाली. चित्रकूटावरील काही भिल्लांनी श्रीरामांना स्वसंरक्षणाचा उपाय म्हणून सीतेसह अन्य ठिकाणी निघून जाण्याचा उपदेशही केला. म्हणून श्रीरामाने कोणाचे सैन्य आहे ते पाहून मला सांग असा लक्ष्मणाला आदेश दिला. त्या आदेशाप्रमाणे कोणाचे सैन्य आहे ते पाहण्यासाठी म्हणून लक्ष्मण येतो. पाहतो तो ध्वजपताकावरून ते सैन्य
अयोध्येचे आहे हे लक्ष्मणाच्या तात्काळ लक्षात येते. ते सैन्य श्रीरामांचा वध करण्यासाठी भरत घेऊन येत आहे असा लक्ष्मणाचा गैरसमज होऊन तो भरतावर अतिशय संतापतो आणि युद्धासाठी आपले धनुष्य सज्ज करून तयार राहतो. लक्ष्मण युद्धाच्या तयारीने संतप्त होऊन मोठ्याने गर्जना करतो. ती लक्ष्मणाची भयंकर गर्जना ऐकताच हा काय प्रकार आहे हे पाहण्यासाठी म्हणून श्रीराम स्वतः धनुष्य सज्ज होऊन येतात. लक्ष्मणाजवळ येऊन पाहतात तो समोर अयोध्येचे भरताचे सैन्य येत असलेले दिसले. ते पाहून श्रीरामही आश्चर्यचकित होतात. अयोध्येतील सैन्य आपले असून भरत शत्रुघ्नही आपले बंधू असता तू युद्धाला प्रवृत्त का झालास असे श्रीराम लक्ष्मणाला विचारतात. त्यावेळी लक्ष्मण सांगतो की भरत आपणा दोघांना मारण्यासाठी सर्व सैन्य सज्ज करून आला आहे, परंतु मी जिवंत असेपर्यंत तुमच्या केसालाही धक्का लागू देणार नाही. सुवर्णपुंख बाणांनी भरत शत्रुघ्नासह सर्व प्रबळ वीरांचा मी वध करीन असे सांगून लक्ष्मण युद्ध करण्यासाठी जाऊ लागतात. श्रीराम त्याला अडवतात. जोपर्यंत युद्धासाठी ते समोर येऊन आपणावर बाण सोडित नाहीत तोपर्यंत आपण युद्ध सुरू करू नये असा उपदेश श्रीराम लक्ष्मणाला करतात. समोरून येणारे सैन्य आपल्या अयोध्येतले असून भरत व शत्रुघ्नही आपले बंधू आहेत. स्वप्नात सुद्धा भरताकडून माझ्या वधाची घटना होणार नाही. तो तर माझा जीव की प्राण असा बंधू आहे. मग तुला इतके त्याच्यावर संतापण्याचे काय कारण आहे असे सांगून आपण चारही बंधू व पाचवा अंजनीसूत हनुमंत हे सर्वजण एकाच पिंडाचे कसे आहोत इत्यादी जन्मापूर्वीचा साध्यंत वृत्तांत श्रीराम लक्ष्मणाला समजावून सांगतात. श्रीरामांनी सर्व वृत्तांत सांगितल्यानंतर लक्ष्मणाला आश्चर्य तर वाटलेच, परंतु त्याचा भरत शत्रुघ्नावरचा रागही गेला. स्वतःच्या हातून घडणाऱ्या मोठ्या चुकीची जाणीव लक्ष्मणाला झाली आणि युद्ध सज्ज झालेला तो लक्ष्मण धनुष्यबाण खाली ठेवून लज्जित होऊन उभा राहिला. युद्धासाठी सज्ज झालेल्या क्रोधाविष्ट लक्ष्मणाला युद्धापासून परावृत्त केलेला पाहून भरत सैन्याने श्रीरामांचा प्रचंड जय जयकार केला. सैन्यातील सर्वांनाच या घटनेमुळे अत्यानंद झाला व ते श्रीरामांची स्तुती करू लागले. आनंदाने बेहोश होऊन ते नाचू लागले. भरत अयोध्येतील सेना हे पाहून जानकीला मनापासून परमानंद झाला. आता श्रीरामांना भेटून भरत त्यांना अयोध्येत घेऊन जाईल व श्रीराम राज्याधिपती होतील अशी ही एक सुखद कल्पना सीतेच्या मनात चमकून गेली. राम दर्शनाच्या अत्युत्कट इच्छेनेच भरत मुद्दाम चित्रकूट पर्वतावर आला होता. प्रत्यक्ष रामच सैन्यासमोर आलेले कळताच भरत तात्काळ रथातून खाली उतरला आणि अनवाणीच श्रीरामांजवळ धावत धावत जाऊ लागला. शत्रुघ्नही भरताबरोबर जाऊ लागला आणि श्रीराम, सीता व लक्ष्मण या तिघांना भरताने आणि शत्रुघ्नाने डोळे भरवून पाहिले आणि भरताने श्रीरामांचे चरण दृढ धरले. त्यांना साष्टांग प्रणिपात घातला आणि आपल्या प्रेमाश्रूंनी श्रीरामांचे चरण धुवून काढले. त्या दोघांच्या अश्रुधारा चाललेल्या पाहून श्रीरामांच्या डोळ्यावाटे अश्रू वाहू लागले. परस्परांनी प्रेमालिंगन दिले. भरत शत्रुघ्नांनी लक्ष्मणालाही वंदन केले. श्रीरामांच्या प्रत्यक्ष भेटीमुळे झालेल्या आनंदाने भरतास मनःशांती लाभली. श्रीराम व भरत यांची परस्पर भेट झाल्यानंतर श्रीरामांनी भरताला अयोध्येतील क्षेम कुशल विचारले. श्रीराम भरताला म्हणाले की तुला राज्याभिषेक करण्याचे ठरले होते, त्यात काय विघ्न आले ते सांग. माझे पिताजीची प्रकृती कशी आहे तेही मला सांग. श्रीरामांना वनवासात निघून गेल्यानंतर त्यांच्या मागे अयोध्येत काय प्रकार घडले त्यांची माहिती नव्हती. त्यामुळे श्रीरामांनी दशरथाची खुशाली विचारतात भरताला भडभडून आले व तो तत्काळ पितृदुःखाने व्याकुळ होऊन मूर्छित झाला. तेव्हा दशरथाच्या दुःखद निधनाचे इत्थंभूत वृत्त शत्रुघ्नाने श्रीरामांना निवेदन केले. ते पितृनिधनाचे हृदयाला पाझर फोडणारे वृत्त ऐकतात श्रीराम, लक्ष्मण व सीता
ही सर्वजण दुःखाने व्याकुळ होऊन मूर्छित होतात. नंतर श्रीराम सावध झाल्यानंतर भरत शत्रुघ्नांच्या सांगण्यावरून श्रीरामांनी वसिष्ठांच्या अनुज्ञेने दशरथाची उत्तर क्रिया केली. भरताबरोबर कौसल्या सुमित्रा या माताही श्रीराम दर्शनासाठी आल्या. त्यांची व श्रीरामांचीही भेट झाली. सर्व माता व सर्व बंधूसह श्रीरामांनी स्नान करून स्वतः भक्षण करीत असलेल्या फळांनी दशरथाचे पिंडदान केले. परंतु पिंडदानासाठी भरताने आणलेले तांदूळ, तीळ इत्यादी श्रीरामांनी स्वीकारले नाही. श्रीरामांनीच स्वतः पिंडदान केल्यामुळे श्रीरामांचे सर्व पितर आणि समस्त लोक व देवता तृप्त झाल्या. पिंडदानादी सर्व तीर्थविधी आटोपून सर्वजण लक्ष्मणाने उभारलेल्या श्रीरामांच्या आश्रमात आले. तो आश्रम अत्यंत कौशल्यपूर्ण पद्धतीने लक्ष्मणाने उभारला होता. तो सुंदर व सुशोभित केलेली पर्णशाला पाहून सर्वांच्या चित्ताला परम आल्हाद झाला. वसिष्ठांनी संतोषून लक्ष्मणाला आलिंगन दिले आणि त्याच्या निसीम रामसेवेची तारीफ केली. नंतर भरताबरोबर आलेली सर्व अयोध्यावासी मंडळी व प्रधान, सेनापती व सर्व सैन्य श्रीरामांच्या भेटीसाठी आश्रमात येते. श्रीरामांच्या भेटीमुळे सर्वांनाच परमानंद होतो. श्रीरामांच्या भेटीनंतर सर्व मंडळी श्रीरामांच्या आश्रमात सभास्थानी बसलेली असता भरत उभा राहून श्रीरामांना अयोध्येत येऊन पुन्हा राज्यकारभार पाहण्याची विनंती करतो. अयोध्येत बोलावण्यासाठीच केवळ मी आणि ही सर्व मंडळी मुद्दाम येथे आलो आहोत, असे भरत त्यावेळी श्रीरामांना नम्रतापूर्वक सांगतो. पितृवचनाचा माझ्याकडून कदापि भंग होणार नाही. राजा दशरथाने मला 14 वर्ष वनवासाची व तुला राज्याभिषेकाची आज्ञा केली असता म्हणजे राज्याचा त्याग करणे उचित नव्हे. मी पितृज्ञा प्रमाण मानून पिताजी जिवंत असतानाच वनवासाला निघून आलो. मग ते मृत्यू पावल्यानंतर त्यांच्या आज्ञेचा भंग माझ्याकडून कसा होईल? म्हणून भरता, तूही पितृज्ञा शिरोधार्य मानून राज्याचा स्वीकार करावास, हे चांगले. मीच तुला अभिषेक करतो, असे श्रीरामांनी भरताला निक्षून सांगितले. परंतु भरत श्रीरामांचे म्हणणे मान्य करीना. उलट आपण न्यावयास आलो तरीही श्रीराम अयोध्येत राज्याचा स्वीकार करण्यास येत नाहीत, असे पाहून भरताने अन्नत्याग करून श्रीरामांच्या पर्णशाळेपुढे कुशासनावर बसून प्रायोपवेशन करण्यास प्रारंभ केला. भरताच्या या निर्वाणीच्या उपायामुळे श्रीराम अयोध्येत येण्यास तयार होतील असे सुमंत प्रधानाला वाटले. परंतु त्याची ही कल्पना फोल ठरते. श्रीराम व भरत दोघेही आपल्या हट्टाला धरून राहतात. कोणीच ऐकावयास तयार नाही. हे पाहून एकच आकांत होतो. त्यामुळे वंशक्षय होईल की काय म्हणून सर्वजण आक्रोश करतात. अशा अत्यंत आणीबाणीच्या प्रसंगी त्या ठिकाणी महर्षी वाल्मिकी मुनी ऋषी मुनी सह तेथे येतात आणि भरताला 4 गोष्टी समजावून सांगतात. श्रीरामांकडून रावणाचा वध व्हावयाचा आहे, म्हणूनच श्रीरामांच्या राज्याभिषेकाला विघ्न उत्पन्न होऊन ते वनवासाला आले आहेत, अशी श्रीरामांच्या अवतार कार्याची यथार्थ ओळख वाल्मिकी भरताला करून देतात. वाल्मिकीच्या सांगण्याने भरताची समजूत पडते व तो श्रीरामांच्या अवतार कार्यासाठी पुन्हा अयोध्येला जाण्यास तयार होतो. त्यामुळे श्रीरामांना, वाल्मिकींना आणि सर्वांनाच परमानंद होतो. झाल्या अपराधाबद्दल भरत लोटांगण घालून श्रीरामांची क्षमा मागतो. श्रीरामही भरताचे सांत्वन करतात. श्रीरामांच्या आज्ञेने भरत अयोध्येत राज्यकारभार करण्यासाठी जाण्यास निघतो. परंतु श्रीराम वियोगाच्या कल्पनेने त्याचे पाय तेथून निघत नाहीत. तेव्हा कुलगुरू वसिष्ठ श्रीरामांना युक्ती सुचवतात की श्रीरामांनी आपल्या पादुका भरताच्या डोक्यावर ठेवाव्यात, म्हणजे भरत लगेच अयोध्येला जाईल. त्याप्रमाणे श्रीरामांनी आपल्या पादुका भरताला देताच भरताला अत्यानंद तर होतोच, परंतु त्याची कैकेयीबद्दलची द्वेषबुद्धीही नष्ट होते. कैकेयीचा द्वेष करणार नाही असे आश्वासन भरत देतो आणि श्रीराम वनवासातून परत येईपर्यंत आपण अयोध्येत न राहता नंदीग्रामात राहून शत्रुघ्नाकरवी सर्व राज्य चालवेन, तोपर्यंत
या पादुका म्हणजेच साक्षात राम आहेत असे समजून मी व्रतस्थ राहीन असे भरत आपले मनातले भाव व्यक्त करून सांगतो. नंतर श्रीराम, सीता, लक्ष्मण यांना वंदन करून भरत, शत्रुघ्न पादुका घेऊन अयोध्येला निघून जातात. आपल्याबरोबर नेलेला सर्व परिवार आणि माता यांना अयोध्येत ठेवून त्या श्रीरामांच्या पादुका मस्तकावर धारण करून भरत स्वतः नंदीग्रामी येतो आणि तापसवेश धारण करून पादुकांची सेवा करीत व्रतस्थ अवस्थेत तेथेच राहतो. वनवासात श्रीराम जे जे नियम पाळतात ते नियम स्वतः भरत पाळतो आणि निष्ठेने सर्व ऐश्वर्याचा, विलासाचा त्याग करून कोणत्याही तऱ्हेच्या संपत्तीला स्पर्श न करता श्रीराम पादुकांची सेवा करीत नंदीग्रामातच व्रतस्थ भूमिकेत भरत कालक्रमण करतो. अयोध्याकांड समाप्त. बेल आयकॉनवरती क्लिक करा आणि भक्ती आनंद चॅनलला सबस्क्राईब करा.